गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते गेल्या 40 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हा प्रमुखपदी महेश बोहरा याची निवड करण्यात आली. एका निष्ठावंत कार्यकर्त्याला एवढे मोठे पद मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. गेल्या 40 वर्षांपासून केलेल्या कामाची पोचपावती आज मिळाली, असे महेश बोहरा यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यामध्ये व देशांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना गेल्या 40 वर्षांपासून वाढवली आहे. यामध्ये कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेसाठी जीव लावून काम करणारे कट्टर शिवसैनिक यांनी आज शिवसेना वाढवण्यासाठी जीवाची बाजी लावली. गेल्या 2.5 वर्षांपासून शिवसेनेमध्ये 2 गट पडले. त्यामुळे 40 आमदार, 13 खासदार निघून गेले व शिवसेनेला खिंडार पडले. तर काही शिवसैनिक शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव मिळाले व नवीन मशाल चिन्ह मिळाले. तर काही जण शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पण निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो याचे प्रतीक इचलकरंजी शहरातील महेश बोहरा यांनी दाखवून दिले. आजवर शिवसेनेचे अनेक पदे भूषवली आहेत. महेश बोहरा याची कोल्हापूर उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली. ही निवड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सुजित मंचेकर यांनी ही निवड केली. उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल महेश बोहरा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर एक निष्ठावंत कार्यकर्त्याला एवढे मोठे पद दिल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. एक सच्चा शिवसैनिक कसा असतो, पक्षाच्या उतरत्या काळात पाठबळ देणं, हे महेश बोहरा यांनी दाखवून दिले. तर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असा आत्मविश्वास महेश बोहरा यांनी वर्तवला आहे. तर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अरुणभाई जवळकर, सुजित मिंचेकर, जिल्हाध्यक्ष चौगले यांचे देखील आभार मानलेत.